नमस्कार. आपण पाहता सामाजिक बातमीनीच पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी कल्याणीतून आहे. इट्टलवाडी प्रेम सर्कलपर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलाचे मार्गात अशोकनगरमधील नागरिक वस्तीतील शेकडो घर उद्ध्वस्त होत आहेत. बुद्धभूमी फाउंडेशनची जागा बाधित होत आहे. प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांना योग्य तो मोबदला देण्यात यावा, याकरता त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगरमधील रहिवाशांनी केली आहे. शासनाने जर वस्तीतील नागरिकांना योग्य न्याय दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा बुद्धभूमी फाउंडेशनचे महातेरो भंते गौतम रत्न व पत्रकार परिषद दिला. या पत्रकार परिषदेत उपस्थित राजू रोकडे, सोनाली भगत, शुभांगी वाकचौरे, नंदिनी सावळे, चंद्रकांत वाकचौरे, नवीन गायकवाड, अब्दुल हमीद, जाहिद खान, धम्मबुद्ध प्रसार समितीचे कोषाध्यक्ष नाना भाऊ केदार, दीपक जाधव उपस्थित होते. असताना मधल्या काळामध्ये 1925-30 दरम्यान 1925-30 दरम्यान जो सगळा है सवेरे से अभी वो लोग ने उनसे ये नोटिस मांगे प्रेमवाडी सर्कलपर्यंत जो नियोजित उड्डाणपूल आहे त्यामध्ये अशोकनगरमधील जवळजवळ 200 घरं आणि बुद्धभूमी फाउंडेशनची सुद्धा बरेचसे जागा बाधित होत आहेत. शासनाला आम्ही आता TMC प्रशासनाला मागे 3 वर्षापासून तक्रार करीत आहे. त्यामध्ये जे घरं बाधित होत आहेत, जागा बाधित होत आहे, त्यासाठी व्यवस्थित नियमाप्रमाणे नुकसान भरपाई, पुनर्वसन, मोबदला मिळालं पाहिजे. परंतु शासनाने या दृष्टीने रहिवाशांसोबत, बुद्धभूमी फाउंडेशनसोबत योग्य प्रकारे अजूनपर्यंत पत्रव्यवहार केलेले नाही आहे, आम्हाला आश्वस्त केले नाही. या व्यतिरिक्त या उलट इथे एक जोरावर म्हणजे शासकीय बळाच्या जोरावर त्यांनी काम करण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे. तर ते बिलकुल चुकीचं आहे. शासन अशा पद्धतीने बळप्रयोग करून कार्य करू नये, जेणेकरून लोकांचा भावना विचलित होईल, दुःखी होईल. बुद्धभूमी फाउंडेशनचाही जो एक व्यापक कार्य आहे, सामाजिक कार्य, हा जो बुद्धभूमीचं कार्य आता देशाविदेशापर्यंत पोचलेला आहे. याकडेही शासन प्रशासनाने एक नम्र दृष्टी ठेवून, एक चांगल्या भावना ठेवून त्यांनी व्यवस्थित पुढील एक न्यायिक मार्गाने विचार केला पाहिजे. अन्यथा इथे आपली जनता आणि बुद्धभूमी फाउंडेशनला कोणत्याही पर्याय राहणार नाही. मग त्यासाठी काय शांततेच्या मार्गाने, मग संविधानिक मार्गाने आंदोलन होईल, मोर्चे होईल. मग परिस्थिती अशांततेकडे पण जाऊ शकेल. त्यासाठी शासनाने अगोदरच वेळीच योग्य निर्णय घेतला. या संदर्भात आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती का? त्यांनाच कळवलं होतं का?